हे तिथं तैनात होतील. वैभव वैभव सर आहेत विकास सर राठोड थांबतील. हो आहेत. मेन चला वार्ड क्रमांक 1 ने आपल्या क्षेत्ररक्षणासाठी प्लेयर बोलवले आहेत. वार्ड क्रमांक 2 आपले फलंदाज पाठवा. लाईव्ह साठी आवी सर आहेत. आवी सर आपला सेटअप रेडी झालाय का? यस, लाईव्हचा सेटअप रेडी आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन फलंदाजही तिथे पोहोचलेले आहेत मैदानामध्ये. दोन पंचही पोहोचलेले आहेत. तुषार सरमेटे आणि विकास सर राठोड. या अगोदरचा झालेला सामना वार्ड क्रमांक 1 वर्सेस वार्ड क्रमांक 3. वार्ड क्रमांक 3 वरती वार्ड क्रमांक 1 ची मात आणि अत्यंत चुरशीचा झालेला हा सामना. त्यामध्ये वार्ड क्रमांक 1 त्यांच्यावरती भारी पडलेले आहेत आणि तिथून ते सेमीफायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. पाहूया आता सेमीफायनलचा थरार. वार्ड क्रमांक 1 आणि वार्ड क्रमांक 2 आणि फायनल मध्ये पोहोचून आपली जागा सेव्ह करणारा संघ म्हणजे ओंकार बाळा मांढरे जय मल्हार क्रिकेट क्लब वार्ड क्रमांक 5. तसेच आज इंटरनॅशनल मॅच इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया 2020 ची मॅच आहे. पहिलीच मॅच आहे. त्यामध्ये इंडियाने 161 रनाचे धावा कंप्लीट करून 162 रनाचं टार्गेट दिलेलं आहे ऑस्ट्रेलियाला. त्याच्या पण मी अपडेट तुम्हाला देत राहील. काय होतंय काय नाही हे सर्व तुम्हाला मी सांगत राहील. कॉमेंट रेटमध्ये अविनाश आमले आता इथं रुजू झालेले आहेत. ऋषी सरांना थोडासा आराम देतो या संघासाठी मी, कारण फायनलचा थरार जो इथे होणार आहे तो अत्यंत चुरशीचा सामना होणार आहे. आपण तिथे पाहू शकता. ऐका ना मला वेळच नाही.
अत्यंत सुंदर अशी बॉलिंग येते सॉरी ऋषीकडून. 2 बॉलला चकमा देत तिसऱ्या बॉलला यश मिळाले ते म्हणजे प्रकाशला. तेही बॅटची कडा घेऊन बॉल एक चोरटी अशी धाव घेत तो नॉन स्ट्राईक एंडला येत आहे. आणि विशाल बेस्ट बॅट्समनच्या लीड मध्ये असलेला हा बॅट्समन आहे. पाहूया तो आता काय करतोय आपल्या संघासाठी. तसं जर पाहायला गेलं तर 2 नंबर संघ हा अत्यंत प्रबळ आणि खतरनाक म्हणून संघ ओळखला जातो या SPL 2020चा. कारण पहिल्या दिवशीच्या 4 मॅचेस मध्ये 4ही मॅच विजय झालेला हा संघ आहे. दुसऱ्या दिवशीच्या 4 मॅचेस मध्ये 2 मॅचेस हा विजय होऊन टॉपला राहणारा हा संघ आहे. परंतु या अगोदरच्या मॅचला त्यांना पराभव, या अगोदरच्या 2 मॅचला त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. आणि हा सेमीफायनलचा थरार या अगोदर तुम्ही पाहिलंच आहे की वार्ड क्रमांक 1 ने त्यांची ताकद दाखवून दिलेली आहे. 6 ओव्हरच्या इनिंग मध्ये त्यांनी 81 धावा करत आपल्या संघाला चांगल्या ठिकाणी पोहोचवलं होतं. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर लास्ट बॉलला चौकार खेचत विशाल आपली ताकद दाखवून देत आहे या संघाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 7 धावसंख्या. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया आत्ता चाललेला लाईव्ह सामना आहे. इंडिया बॉलिंग करत आहे. 162 रनाचं टार्गेट आहे ऑस्ट्रेलियासाठी. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या त्यांची पोहोचलेली ती म्हणजे 14. आणि आता आपल्या SPL 2020ची लाईव्ह धावसंख्या पोहोचलेली आहे 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 ओव्हर 7 धावसंख्या, ती म्हणजे अर्धी धावसंख्या केलेली आहे वार्ड क्रमांक 2 यांनी. वार्ड क्रमांक 1 चा बॉलिंग करण्यासाठी येत आहे तो म्हणजे अंकुश आप्पा. अत्यंत अनुभवी हा प्लेअर आहे. अनुभव असा त्याच्या नसा नसामध्ये भरलेला आहे आणि त्यांनी ते दाखवूनही दिलेलं आहे. 1 रन शॉर्ट आहे आता आणि त्यांनी ते अंकुश आप्पाने त्याचा अनुभव दाखवून दिलेला आहे. त्याच्या अनुभवाने मॅच विनही झालेली आहे त्याची टीम. पाहूया आता काय करतोय अंकुश आप्पा या सामन्यामध्ये. अंकुश आप्पा किती यशस्वी ठरतोय ते आता आपल्याला पाहायचं आहे. आणि अंकुश आप्पा बघा तुम्ही त्याचा अनुभव तिथं तो झोकत आहे आपल्या टीमसाठी. रनआउटचा चान्स होता तिथे थोडासा गचाळ थ्रो, परंतु बॅकअपला प्लेयर असल्यामुळे चोरटी अशी धावसंख्या वाचलेली आहे तिथे. 1 धावसंख्या घेत प्रकाश नॉन स्ट्राईक एंडला येत आहे आणि विशाल बघा आता स्ट्राईक एंडवरती आहे. पाहूया तो काय करतोय. अंकुश टू विशाल डॉट पद्धतीचा चेंडू टाकत आहे आप्पा. त्याचा अनुभव तो तिथे दाखवून देत आहे. गॅप मध्ये फटका विशालचा. अतुल संघाचा संघनायक तिथं तैनात आहे पण तोही काय करू शकत नाही. बंदुकीतून सुटावी गोळी असा त्यांनी तो चौकार मारलेला आहे. अत्यंत खतरनाक चौकार गॅप मध्ये. अंकुशचा अनुभव तिथे कामाला नाही आला. हा एकीकडे अनुभव आहे तर एकीकडे यंग प्लेअर आहे. सळसळत रक्त समोर स्ट्राईक वरती आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचत आहे ती म्हणजे 13. आणि इकडे इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया लाईव्ह सामना. तिकडे 2 ओव्हर 17 धावसंख्या पोहोचलेली आहे. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया 2 ओव्हर 17 वरती खेळत आहे. तर इकडे SPL 2020 मध्ये 2 ओव्हर 13. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा शतक घेऊन आलं तर म्हणजे ऋषी.
ऋषीची गोलंदाजी इथे 1 नंबर वाढला, प्लस पॉइंट ठरलेला आहे. पहिल्या दिवशी ऋषीची लेदर मॅच असल्यामुळे ऋषी हा 4ही सामन्यामध्ये नव्हता, त्याच्यामुळे थोडस 1 नंबर वाढ हा निराशेचा सामना करत होता. परंतु जसा ऋषीने कमबॅक केले तेव्हापासून हा संघ जो आहे तो विजयाकडे वाटचाल करत आहे. कारण तुम्ही पाहू शकता त्यांनी ज्यावेळेस तो बॉल चेंडू टाकतोय त्यावेळेस तो थोडासा कट घेतोय, पण प्रकाश तिथे कटचा त्याला काही एक न फरक पडता त्यांनी षटकार खेचत आहे ऋषीच्या गोलंदाजीवरती. तो म्हणजे प्रकाश. मी प्रकाश आणि विशालला सांगू इच्छितो की मित्रांनो, हा लाईव्ह सामना आहे. मी तुमची फक्त नावं माईक मधून पुकारतोय, परंतु तुम्ही जर असं तोंडाला मास्क लावलं तर तुम्ही लाईव्ह मध्ये दिसणार नाही, कळणारही नाही आपल्याला की कोण खेळतंय आणि कोण नाही. त्यात तुम्ही टी शर्टही सगळे सेम घातलेले आहे, त्यामुळे कोण प्रकाश कोण विशाल हे कळत नाहीये. कारण शिंदवण्यामध्ये हे चाललेले आहे लाईव्ह क्रिकेटची स्पर्धा. भरपूर असे प्रेक्षक आहेत जे आपले घरी पाहून हा लाईव्हचा सामना पाहत आहेत. पुन्हा एकदा कट पद्धतीचा चेंडू आणि प्रकाशचा स्क्वेअर कट, आणि त्याच्यावरती किप्परही काही करू शकत नाही आणि फिल्डरही काही करू शकत नाही. तिघांच्या मधून हा गॅप काढत चेंडू सीमा पार चौकार. ऋषीचं थोडस महागडं शतक. आणि 1 धावसंख्या चोरट्याशी 1 धावसंख्या घेत धावसंख्या मध्ये वाढ. एक बॉल राहिलेला आहे, 5 बॉल झालेत. अंकुश आप्पाच्या चेहऱ्यावरती थोडस स्मित हास्य. आणि हा पहा सुंदर असा षटकार विशालच्या बॅट मधून. यंग प्लेअर आहे, यंगेस्ट प्लेअर विशाल धारक. हाही मोठे सामने खेळतो, बाहेरील टुर्नामेंटला हाही प्लेअर पाहायला मिळतो. ऋषीचं थोडस महागडं षटक इथं म्हणावं लागेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचतीये ती म्हणजे 32 धावसंख्या. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 25 धावसंख्या. आणि SPL 2020 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 32 धावसंख्या. कन्फ्युजन होऊ नका, त्याच्यामुळे मी सांगतोय, त्यामुळे तुम्ही कन्फ्युजन होऊ नका. बंटी गडबड गोंधळ करू नका, कानामध्ये तेल घालून तुम्ही ऐका. कारण आपल्याला SPL महत्वाची नाही तर इंडियाची मॅच महत्वाची आहे. ती थोडस मिस फिल्डिंग झालेली आहे तिथून दादांकडून. तेही खूप चांगले फिल्डर आहेत, चांगले बॉलर आहेत, त्यांच्याकडेही खूप दांडगा अनुभव आहे. अंकुश आप्पा दुसरं शतक घेऊन येत आहे आपल्या संघासाठी. आणि विशाल धारक यांचा कडकडीत दणदणीत चौकार चौकार चौकार. हा बघा ही सलामीला आलेली दोन फलंदाज आहे. शानदार अशी बल्लेबाजी करताना थोडस मी मराठी इंग्लिश सगळं मिक्स करून टाकतोय, त्याच्यामुळे थोडस तुम्ही समजून घ्या, मला सहन करा एवढी मॅच मला, अशी मी विनंती करतो सर्वांना. अंकुश आप्पाचा पुढचा बॉल विशाल साठी. विशाल हा रागारागात खेळतोय का कसा खेळतोय काय कळाना, पण खेळतोय. आणि तिथं गोविंद माने हा अतिशय दांडगा अनुभव आहे बघा तिथे. हा वार्ड क्रमांक 1 जो संघ आहे तो अनुभवांनी भरलेला हा सर्व संघ आहे. यंग प्लेअर इथे 1-2 जणच पाहायला मिळतील तुम्हाला, परंतु
सर्व अनुभवाने भरलेला हा संघ आहे आणि त्याच्या अपोजिटचा संघ जर तुम्ही पाहिला तर सर्व यंग प्लेअरचा संघ आहे तो सळसळ तर रक्त आहे त्यांच्या अंगामध्ये सगळे तरुण पिढी आहे 25 वर्ष वयोगटाच्या आतील सर्व संघ आहे आणि अपोजिटचा संघ जर वार्ड क्रमांक 1 पाहिला तर तो तुम्ही पहा 30-40 वयोगटाच्या पुढील सर्व प्लेयर आहेत त्याच्यामध्ये यंग प्लेयर फक्त 2-3च आहेत त्याच्यामध्ये अंकुश आप्पाचा सुंदर असा चेंडू आणि अंकुश आप्पूच्या बॉलिंग वरती आपलं ताकद दाखवून देता येतो म्हणजे प्रकाश दणदणीत षटकार सागर सर कामठे आणि प्रकाश सर महाडिक यांना मी विनंती करतो थोडंसं तुम्ही स्थानापन्न होऊन घ्यायचंय कन्फ्युजन होते अतुल सरांचं इथून मला सांगणं आहे म्हणून मी तिथं माईक मध्ये सांगितलं आणि हा बघा स्क्वेअर कट मारून 2 धावसंख्या आपल्या टीमला मिळवून देत आहे तो म्हणजे प्रकाश सेट बॅट्समन आहे तो धाव ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचती येते म्हणजे 45 धावसंख्या 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या 45 अंकुश आप्पाचं थोडंसं महागडं षटक आणि इंडिया ऑस्ट्रेलिया 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा स्कोअर पोहोचतोय 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावसंख्या संघाचा कॅप्टन तो म्हणजे अतुल वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 5 शतक घेऊन येतात तो म्हणजे अतुल पहिला चेंडू डॉट पद्धतीने टाकताना पण मेन पंचांचा इशारा नियम क्रमांक 22 नुसार हा वाईड देण्यात येत आहे वाईड करार देण्यात येत आहे अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर 1 रनांची भर पडत आहे त्याच्यामध्ये मेन पंचांचा पुन्हा एकदा इशारा वाईड पद्धतीचा चेंडू तिसरा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय तो चेंडू तो म्हणजे प्रशांतने पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आलेला आहे तो म्हणजे प्रकाश वाईड पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू तो खोदून काढलाय प्रकाशनी रनआउटचा चान्स मिस केलेला आहे पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू आणि प्रकाशने तो चेंडू खोदून काढलेला आहे आणि इथे अनुभव ही कामाला येत नाहीये अंकुश आप्पाकडनं थोडस गच्चा पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि त्यावरती प्रकाशच्या खात्यामध्ये 4 आणि टीमच्या खात्यामध्येही 4 रनाची भर पडत आहे अत्यंत चुरशीचा सामना सेमीफायनलचा थरार चालू आहे ग्राउंड मध्ये आणि हा सुंदर असा कॅच टिपलेला आहे त्याने आणि आउटचा कॅच घेतलेल्या प्लेअरचं नाव सेट बॅट्समन अतुलच्या गोलंदाजीवरती फरानने टिपलेला सुंदर असा झेल तिथे जर पाहायला गेलं तर तुम्ही तिथे काटे आहेत त्या काट्यांमध्ये जाऊन त्यांनी हा कॅच पकडलेला आहे याला म्हणतात टीम स्पिरिट टीमसाठी खेळणं आपल्या गावासाठी खेळणं आता मात्र खेळण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे संघाचा कर्णधार आकाश दादा महाडिक तिकडे बॅटिंग साठी आलेला आहे तो म्हणजे आकाश दादा महाडिक आणि गोलंदाजीसाठी आहे तो म्हणजे अतुल कांबळे इकडे ही कॅप्टन तिकडे ही कॅप्टन इकडं आड तिकडं विहीर पाहूया कोण यशस्वी ठरतय खोलवर पद्धतीचा चेंडू आणि आकाश दादा झेल बाद इथं यशस्वी ठरलेला आहे तो म्हणजे वार्ड क्रमांक 1 चा कॅप्टन अतुल कांबळे
आकाश दादांची विकेट घेत आहे तो. सुंदर अशी गोलंदाजी. गोलवर टप्प्याचा चेंडू टाकत आहे तो. सर ओव्हर संपल्यानंतर सांगतो मी सर्व. खोलवर पद्धतीचा चेंडू तो टाकत आहे. खोलवर पद्धतीच्या चेंडूवरती त्याने 2 गडी बाद केलेले आहेत. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचतीये ती म्हणजे 56. आणि इंडिया ऑस्ट्रेलिया लाईव्ह सामना त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाची धावसंख्या पोहोचतीये ती म्हणजे 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा. संतोष यशवंत घेऊन येत आहे तो पहिला षटक. वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी शेवटचं षटक. आणि सुंदर अशी गोलंदाजी करत आहे तो म्हणजे संतोष संतू. संतोषची सुंदर अशी गोलंदाजी. त्यावरती 2 चेंडू डॉट टाकत तिसऱ्या बॉलवरती अंकुश आप्पा महाडिक यांच्या हातामध्ये सेट बॅट्समन आपला कॅच देत आउट होत आहे. आणि वार्ड क्रमांक 3 चा गोलंदाज, यशस्वी गोलंदाज तो म्हणजे विपुल महाडिक. आतापर्यंत झालेल्या मॅचेस मध्ये टॉपला आहे तो म्हणजे विपुल महाडिक. 13 विकेट घेत तो टॉप वरती आहे. पाहूया त्याच्यासोबत लीडला आहे तो म्हणजे काय विशाल धारक. तिथं थोडस मिसअंडरस्टँडिंग आणि धडकाधडकी झालेली आहे. धडकाधडकीत मध्ये पंच वाईड बॉल आहे. वाईड आणि त्याच्यावरती 2 धावसंख्या. पंच तुम्ही तिथं जायचंय, काय झालंय ते पाहायचंय, थोडस धावायचंय. किती झाले ऑस्ट्रेलियाचे? शेहेचाळीस धावा. चला पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये सज्ज होतोय. 4 बॉल 4. कशाचं? हा सर बोला. हा सांगतो सर. 56 धावसंख्या झाली. 56 आणि ऐका ना, अजून चालू आहे तुमचा सामना. धावसंख्या वाढलीये. 59 झालेली आहे.
धावसंख्या ओव्हर समाप्तीनंतर तुम्हाला करेक्ट धावसंख्या सांगितली जाईल. गडबड गोंधळ कोणीही करायचा नाहीये. पुढचा बॉल डॉट पद्धतीचा चेंडू. पाहूया या बॉलवरती काय करतोय म्हणजे संकेत. पुन्हा एकदा डॉट पद्धतीचा चेंडू आणि त्यावरती चोरटी अशी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे धावबाद होत आहे तो म्हणजे संकेत. संतोष एक उत्कृष्ट असं षटक. 6 बॉल डॉट टाकण्याची क्षमता त्यामध्ये आहे. परंतु गेले काही वर्ष मी पाहतोय 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 59. वार्ड क्रमांक 1 ला जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या म्हणजे 60 धावसंख्या. 60 धावसंख्येची पाठलाग त्यांना करायचा आहे. मी संतोषचं सांगत होतो गेल्या काही वर्षापासून त्याच्या हाताचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो खेळू शकत नाहीये. SPL खेळण्यासाठी तो येत नाहीये. परंतु त्यांनी चांगलं असं कमबॅक करत धावसंख्या रोखत त्यांनी उत्कृष्ट अशी बॉलिंग केलेली आहे आपल्या संघासाठी. त्याची बॉलिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चौका डॉट लाईव्ह वरती जाऊन त्याची तुम्ही बॉलिंग पाहू शकता. घरात बसूनही तुम्ही ते पाहू शकता. वार्ड क्रमांक 2 मध्ये अत्यंत चपळ आणि हरणाच्या वेगाने धावणारे चित्तेच्या वेगाने धावणारे असे फिल्डर आहेत ते म्हणजे विशाल खेडेकर. टायगर संबोधलं जातं त्यांना टोपण नावामध्ये. दुसरा तो म्हणजे विशाल धारक. तोही चित्त्याच्या वेगाने हरणाच्या वेगाने धावतो. त्याच्यानंतर पाहायला जाईल तर प्रथमेशही आहे. म्हणजे सर्व यंग प्लेयरचा भरणा आहे त्या टीम मध्ये. आणि अनुभव जर पाहायला गेलं तर बॅट्समन. चला वार्ड क्रमांक 1 यांनी आपले लवकरात लवकर 2 सलामी बल्लेबाज तिथे पाठवायचे आहेत. सलामी फलंदाजी करण्यासाठी 2 बॅट्समन त्यांनी पाठवायचे तिथे. पंच 2 बॅट्समन तिथे आवाज द्यायचे. तुम्ही थोडीशी गडबड करायची आहे पंच. तुषार सर थोडीशी गडबड करायची आहे तुम्ही तिथे. इंडिया ऑस्ट्रेलिया चालू असलेला लाईव्ह सामना. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोअर पोहोचत आहे तो म्हणजे 52 धावसंख्या. एकही विकेट तिथं अजूनपर्यंत इंडियाला एकही यश आलेलं नाहीये. आपण इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हा सामनाही पाहूयात तिथे काय होतंय काय नाही. आणि तसेच SPL 2020 मध्येही आपण पाहूयात चालू असलेला सामना वार्ड क्रमांक 1 वर्सेस वार्ड क्रमांक 2. वार्ड क्रमांक 2नी 59 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 59 धावसंख्या करत 60 धावसंख्याचा त्यांना सामना करायचा आहे. चला जाऊया मैदानामध्ये. पहिले षटक घेऊन आले तो म्हणजे विशाल टू अतुल. अत्यंत सुंदर असा पद्धतीचा हा चेंडू. त्याच्यावरती सलाम बॉलरला मान देतात. 1 धावसंख्या सन्मान देत 1 धावसंख्या घेत
सुंदर अशी गोलंदाजी विशाल धारक यांची. विशाल धारक यांच्या 12 विकेट आहेत आणि तसेच वार्ड क्रमांक 3चे बॉलर विपुल महाडिक यांच्या 13 विकेट्स आहेत तिथे. पाहूया आता विशाल आपल्या संघासाठी काय करतोय, किती विकेट घेतोय, विपुलला पाठीमागे टाकतोय का पाहूयात आपण. खोलवर टप्प्याचा चेंडू. अंकुशलाही त्यांनी तिथं एक मोठा अनुभव आहे अंकुशकडे, त्यालाही तिथे त्यांनी झगडून ठेवलेला आहे. अत्यंत सुंदर अशी गोलंदाजी विशाल कडून. ओव्हरचं षटक समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 3 धावसंख्या. सुंदर असं षटक टाकलेलं ते म्हणजे विशालनी. हा जो चालू असलेला सामना आहे त्याच्यामध्ये जो जिंकेल तो फायनल साठी जाणार आहे आणि जो हरेल तो 3 नंबरच्या बक्षिसासाठी बक्षीस पात्र ठरेल. गडबड करायची आहे पंच, कारण आपल्याला अजून फायनल खेळवायची आहे. फायनल्स खेळवायचे म्हणजे यातलाच एक संघ फायनल साठी जाणार आहे. पुन्हा आपल्याला 10-15 मिनिटांचा ब्रेक आहे, त्यामुळे तुम्ही पटपट पटपट खेळून घ्यायचंय, थांबायचं नाहीये बिलकुलही. टाइम वेस्ट अजिबात करायचं नाही. ऑलरेडी खूप टाइम वेस्ट झालेला आहे. दरवर्षीप्रमाणे आतापर्यंत सर्व प्लेयर घरी जाऊन गोधडीत झोपलेले असतात, परंतु आता आपण मैदानातच आहे. अंकुशचा सुंदर असा फटका. बंटीच्या गोलंदाजीवरती अनुभव खूप मोठा आहे इथे. अनुभवाचा फायदा घेत अंकुश समोरच्या टीमवरती हल्ला चढवत 4 रनाची भर करत आहे तो आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा शॉट रिपीट केलेला आहे. आपण पाहू शकता, जर तुम्ही लाईव्ह मध्ये जर पाहिलं तर सेम फटका त्यांनी मारलेला आहे. असं वाटत आहे की आपण रिप्ले पाहत आहे, परंतु तो रिप्ले नाहीये. तर पहिल्याही बॉलवर चौकार आणि दुसऱ्याही बॉलवर चौकारच मारत तो आहे म्हणजे अंकुश अप्पा. जाऊया मैदानामध्ये. पुन्हा एकदा बंटी टू अंकुश अप्पा. पुन्हा एकदा अंकुश अप्पा कशाला गवस निघालणारा बॉल आणि सलग 3रा चौकार. बंटी वरती हल्ला चढवत आहे. बघा हा अनुभव आहे, कोणत्या बॉलरला वरती शांत डोक्याने खेळायचं, कोणत्या बॉलर वरती हल्ला चढवायचा, हे या खेळाडूकडेच आपण पाहून शिकत असतो. अशा खेळाडूकडे पाहून आपण शिकत असतो. आणि वाईड पद्धतीचा चेंडू बंटीकडून. समोरच्या पद्धतीने समोर खेळत आहे अंकुश अप्पा आणि त्यावरती एक अशी धाव. समोर आहे उमेश, तोही चित्त्याची वेगाने पळणारा हा फिल्डर आहे. पाहूया आता बंटी टू अतुल. पहिल्या बॉलवरती सिंगल काढत अतुल नॉन स्ट्राइक एंड वरती आला होता. पाहूया आता अतुल काय करतोय बंटीच्या गोलंदाजीवरती. टायगरच्या हातामध्ये, जसा टायगर चित्तेच्या वेगाने पळतो तसा थ्रोही तो चित्तेच्या वेगानेच टाकतो, त्याच्यामुळे त्याच्या हातामध्ये पळण्याचं रिस्क कोणीही घेतलेली नाहीये. बंटीच्या हातामध्ये बॉल आणि अतुलला मात्र त्याच्या घरट्यामध्ये परत जावं लागणार आहे. आता
आणि बंटीला अखेर यश आलेलं आहे. स्वतःच्या हाताने त्याने अतुलला आउट केलेला आहे. ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जात आहे ती म्हणजे 17. हॅलो. तर पहा, वार्ड क्रमांक 5 हा संघ फायनलमध्ये जाऊन नक्कीच पोहोचलेला आहे. तर आता सेमीफायनल 2चा हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. वार्ड क्रमांक 5 या संघाविरुद्ध खेळण्यासाठी कोणता संघ जाणार आहे या प्रश्नाच्या उत्तरासाठी आता ही लढत आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. अर्थात वार्ड क्रमांक 1 विरोधामध्ये वार्ड क्रमांक 2 या दोन संघांमध्ये आपण पाहतो. अर्थात ही लढत पहा, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल इथे आपण पाहतो या ठिकाणी सुटला जाईल. धावबादची संधी आणि दुसऱ्या साईडनं फलंदाज धावबाद आहे. बस 60 धावेंचं टार्गेट घेऊन उतरलेला संघ तुम्हाला वार्ड क्रमांक 1 मैदानामध्ये बघायला मिळेल आणि ते धावफलक त्यांनी चेस केला तर नक्कीच फायनलचं तिकीट ते घेतील आणि या सामन्याचा फायनलचा शेवटचा सामना खेळण्यासाठी ते सज्ज होतील. तर गेल्या वर्षी ओव्हर संपतीये. तर गेल्या वर्षी जो संघ अर्थात फायनल जिंकला होता तो वार्ड क्रमांक 2 पुन्हा क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला या सामन्यामध्ये बघायला मिळेल. तर आता समीकरणामध्ये मी आपल्याला घेऊन जाईल. केतू चेंडूंचा खेळ अजून या सामन्यामध्ये शिल्लक आहे. तर अजून 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी गरजेच्या ज्या धावा आहेत 39 धावा धावपलीवरती तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही पहा, गेली 2 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय. आज सलगचा 3रा दिवस या स्पर्धेचा आहे. गेली 5-6 वर्ष सातत्यानं या छोट्याशा गावामध्ये SPLचं आयोजन होत आहे आणि 5 वार्ड सातत्याने हे स्पर्धा तुम्हाला लीग पद्धतीने खेळताना पाहायला मिळतील आणि यावर्षी सुद्धा तितक्याच आनंदानं, उत्साहानं आणि तितक्याच जोशानं या स्पर्धेचं केलेलं आयोजन आपण पाहतोय. आणि अर्थात या स्पर्धेचं आयोजन ज्या माध्यमातून आपण पाहतो, एक ही स्पर्धा जे आपण पाहतो या ठिकाणी भरवलेली आहे. अर्थात कैलासवासी मुकेश राजे महाडिक यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं केलेलं एक दिमागदार आयोजन तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यांच्या सन्मानार्थ आपण पाहतो या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने SPLचं आयोजन केलं आणि त्यांनाही क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड होती. प्रचंड मोठं प्रेम त्यांचं सुद्धा क्रिकेटवरती तुम्हाला बघायला मिळेल. 5 वार्ड या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यांच्या सन्मानार्थ ही SPL 2020 आपल्या समोर येऊन उभी राहिली आणि पुन्हा 5 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्या 5 संघांमध्ये पुन्हा शर्यत सुरू झाली
आणि आता त्या 5 संघामध्ये जे शर्यत सुरू आहे त्यामधला एक संघ आता फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय. तर आता दुसरा संघ कोणता असेल याचं उत्तर मात्र अजून मिळालेलं नाही आणि त्याचं उत्तर येत्या काही वेळामध्ये आपल्याला नक्कीच मिळून जाईल. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहता, अर्थात माननीय श्री रामभाऊ धोंडीबा महाडिक शिवसेना अध्यक्ष हडप सर यांच्या वतीनं तुम्हाला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं 15,000 रुपयांचं पारितोषिक बघायला मिळतंय. वर गाडेकर सर आपण इथे असताल तर आपल्याला विनंती आहे, थोडेशा वरच्या लाईटचा प्रॉब्लेम झालाय, आपण त्वरित या ठिकाणी संपर्क करा. चला गाडेकर कुठे आहात? ज्यांच्या वतीने हे मंडप इव्हेंट्स हे मॅनेजमेंट ज्यांनी पाहिलेलं आहे ते जर इथे डीजेवाले आपण उपस्थित असाल तर आपल्याला विनंती आहे, थोडंसं वरचा जे लाईव्ह सेटअप आहे तिथे लाईटचा थोडासा प्रॉब्लेम निर्माण झालाय आणि जर माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर कृपा करून तुम्ही लवकरात लवकर या इथे. अर्थात ही स्पर्धा 15,000 रुपयांचं असणारं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल आणि ती पारितोषिक पटकावण्यासाठी 5 संघांमध्ये चुरस, पुन्हा धावबाची संधी आणि मयूर मानेचा खेळ मला वाटतं इथं संपतोय. एक फार मोठं खिंडार वार्ड क्रमांक 1 संघासाठी आहे. इथे मी म्हणेल मयूर मानेनं कुऱ्हाडीवरती कुऱ्हाड पायावरती मारून घेतली नाही तर कुऱ्हाडीवरती जाऊनच पाय ठेवलाय, कारण आता या परिस्थितीमध्ये ही अशी रिस्क घेणं गरजेचं होतं का हा एक मोठा प्रश्न आहे. आणि षटक सुद्धा संपतं, एंड ऑफ ओव्हर्स अर्थात 4 षटकांचा हा खेळ आतापर्यंत संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 24 तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 36 धावांची गरज इथून पुढे आहे. 12 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण तुम्हाला मैदानामध्ये इथून पुढे बघायला मिळेल. कैलासवासी अर्थात मुकेश राजे महाडिक यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धेचं केलेलं एक दिमागदार आयोजन, खूप आनंद देणारी ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. आणि ही स्पर्धा गाव लेवलवरती आपण खेळवतो, गाव चॅम्पियनच्या स्पर्धा आपण बघत आहोत आणि एकाच गावामधले हे सगळे खेळाडू तुम्हाला SPL 2020 मध्ये खेळताना बघायला मिळतील. याआधी तुम्ही SPL बघितलात, याआधी स्पर्धा तुम्ही या पर्वाच्या आधीचेही पर्व तुम्ही बघितलेले आहेत आणि हेही पर्व आता आपण आपल्या डोळ्यासमोर पाहतो आणि आज 5 सलगचा लागोपाठचा हा तिसरा अंतिमचा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू यावेळेस हवेमध्ये आहे आणि आदित्य उलटा झेल टिपणं ते तितकं सोपं गोष्ट नाही, मात्र त्याला तो प्रयत्न नक्कीच केला होता आणि झेल सुद्धा आपण पाहतो त्यानं तिथे टिपण्याचा प्रयत्न केला आणि तिथे शेवटच्या क्षणापर्यंत त्याची चेंडूवरती नजर होती, मात्र तो झेल टिपू शकला नाही. धावपलीवरती जाऊ 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज इथून पुढे असणार आहे, ते वार्ड क्रमांक 1 संघासाठी. यावेळेस भाऊ कांबळेंचा हा फटका डीप थर्डमॅन मध्ये, हा चेंडू आणि हा चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा मिळतील, या 4 धावेने धावपलीवरती मी जाईल. धावपलक पुन्हा एकदा पालटला जाईल, 30 धावांवरती जाऊन धावपलक थांबतोय आणि अजूनही 10 चेंडू म्हणजे निम्मा धावपलक बनवलाय, अजून निम्म काम शिल्लक आहे. 60 धावांची गरज होती तर 10 चेंडू मध्ये अजूनही 30 धावांची गरज आहे. तुम्ही आतापर्यंत 30 बनवलेले आहेत. 30 धावांची गरज घेऊन आपण पाहतो आता मैदानामध्ये पुन्हा एकदा भाऊ कांबळे. हा चेंडू स्क्वेअर लेग, चेंडू हवेमध्ये आहे, प्रीतम चेंडू खाली आणि वॉटर झेल. आता हा झेल पकडलाय की मॅच हातामध्ये पकडलेली आहे, कारण भाऊ कांबळेंचा झेल इथे होणं ही खूप महत्वाची गोष्ट वार्ड क्रमांक 2 संघासाठी होती आणि ज्या विकेटसाठी खऱ्या अर्थानं देव पाण्यात ठेवले असतील वार्ड क्रमांक 2 ती विकेट त्यांना मिळाली. अजूनही 30 धावांची गरज आहे. भाऊ कांबळेंचा खेळ इथे संपतोय तर आता नवीन खेळाडू मैदानामध्ये खेळण्यासाठी येतोय, तो म्हणजे ऋषी मानेला. आता हा इथून पुढचा आता जो पल्ला आहे तो गाठावा लागणार आहे. एका साईडनं साधा सोपा वाटणार हा सामना कधी अवघडत गेला आणि वार्ड क्रमांक 1 ला सुद्धा समजलं नाही, कारण ज्यावेळेस आप्पा खेळत होते, अतुल कांबळे ज्यावेळेस खेळत होता त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. त्यानंतर की जराशी परिस्थिती मयूर माने धावबाद झाला. आता आप्पांचा खेळ आपण पाहतो, आप्पा बाद झाल्यानंतर पुन्हा परिस्थिती बदलली. 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अजून सुद्धा आहे आणि अजूनही सामना संपला नाही. अजूनही बघायचं इथून पुढे खऱ्या अर्थानं काय होऊ शकतं का या सामन्यामध्ये. हा चेंडू हवेत खूप जास्त गेलाय, लांब जास्त जात नाही, विशाल धारक येतोय चेंडू खाली आणि झेल सुद्धा टिपतोय आणि अजून एक धक्का वार्ड क्रमांक 1 टीम साठी असेल. हॅलो, तर अजून एक धक्का इथे तुम्हाला वार्ड क्रमांक 1 ला बघा मिळालेला आहे आणि समीकरण सुद्धा आता जागेवरतीच उभं आहे. 30 धावांची गरज आहे. चेंडू मात्र थोडेसे कमी झालेत, 8 चेंडू आणि
30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आपण पाहतो या गरजेच्या असणाऱ्या धावा। या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक बघा माननीय श्री शिवाजी पप्पू विठ्ठल महाडिक कैलासवासी अर्थात मुकेश भाऊ महाडिक यांच्या स्मरणार्थ शिवाजी विठ्ठल महाडिक यांनी आपण पाहतोय द्वितीय क्रमांकाचं 11,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवलेलं आहे आणि ही स्पर्धा सुद्धा त्यांच्या स्मरणार्थ ही सुरू आहे आणि विकेट हॅट्रिक तिसऱ्या क्रमांकाची या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय होतीये आणि ही तिसरी विकेट हॅट्रिक घेणारा एक तिसरा नवीन गोलंदाज आपल्याला मिळतोय तो वार्ड क्रमांक 2 चा आदित्य। आणि तुम्ही बघा 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद होत आहेत। वार्ड क्रमांक 1 नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय तर या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 7,000 रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला दिलंय सौभाग्यवती छाया रमेश आप्पा महाडिक शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने हे तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण पाहतो देण्यात आलेलं आहे। तर या स्पर्धेमध्ये अर्थात तुम्ही बघा श्री तुषार शेठ कांचन शंभो डेव्हलपर्स यांचं सुद्धा एक विशेष सहकार्य तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळते। 5,000 रुपयांची खूप मोठी देणगी या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं मिळालेली आहे। त्याचबरोबर योगेश भैया मांढरे रुद्र डेव्हलपर्स यांचं सुद्धा एक खूप मोठं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आहे। 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 30 धावांची गरज अजून इथून पुढे आहे। 6 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण तुम्हाला बघायला मिळेल। तर तुम्ही पहा त्याचबरोबर अर्थात रुद्र डेव्हलपर्स यांचं सुद्धा एक खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी। तर पहा या स्पर्धेमध्ये जो बेस्ट बॉलर ठरेल त्याला रोख रक्कम 2,000 रुपये आपण पाहतो तर इथे देण्यात येणार आहे आणि ते 2,000 रुपयांचं ते प्राइज आपण पाहतो बेस्ट बॉलरला या स्पर्धेमध्ये ठेवलंय ते म्हणजे गणीभाई अर्थात मला वाटतं गणेश दादा महाडिक असावे त्यांच्या वतीने हे बेस्ट बॉलरचं पारितोषिक 2,000 रुपयांचं आहे। तर बेस्ट बॅट्समनला सुद्धा पारितोषिक आहे आणि ते पारितोषिक आपण पाहतो अशोक दादा कांबळे यांच्या वतीने 2,000 रुपयांचं पारितोषिक बेस्ट बॅट्समन साठी आहे। 6 चेंडू 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे। तर कैलासवासी मुकेश भाऊ जनार्दन महाडिक यांच्या स्मरणार्थ आपण पाहतो या स्पर्धेचं केलेलं आयोजन नियोजन आणि अगदी आता अंतिमच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन ठेपते। 4:30 वाजता आहेत यानंतर फायनलचा सामना आपण पाहणार आहोत। हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा दुसरा चेंडू दिलाय आणि 4 चेंडू मला वाटतं अजून शिल्लक 26 धावांची गरज अजूनही आहे आणि अगदी आता फायनलच्या जवळ मला वाटतं वार्ड क्रमांक 2 इथे पाहायला मिळेल आपल्याला। मात्र अजूनही सामन्यामध्ये अनिश्चितता आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल स्पष्ट होणार नाही कारण हा खेळ असा आहे अंदाज लावले जातात आणि अंदाज कित्येक वेळा चुकतात। त्यामुळे बघायचं ना अंदाज बऱ्यापैकी आपण लावलेला आहे की वार्ड क्रमांक 2 फायनल खेळेल की काय मात्र तो अंदाज चुकीचा ठरेल का हा येणारा काळ आपल्याला सांगून जाईल। वार्ड क्रमांक 2 चे संघमालक सचिन दादा मसाले आहेत ज्यांनी संघाचे संघमालकी त्यांच्याकडे ठेवलेले आहे। तर सोनू दादा टायगर यांच्या वतीने तुम्हाला संघमालक 1 क्रमांक वार्ड जो आहे त्यांचे संघाचे संघमालकी सोनू दादांकडे आहे। षटकार 1 चेंडू आणि 15 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी इथे तुम्हाला बघायला मिळतील। मयूर माने कदाचित धावबाद झाला जर नसता तर आता परिस्थिती वेगळी असती।